सुना है और सब लोगों को मुझे एक ही कॉमन बात समझ में आई कि किसी को थायराइड है, किसी को बीपी है। मोस्टली यही रिलेटेड लोग ज्यादातर यहाँ पर दिखाई दे रहे हैं। तो आज हम लोग जानेंगे कि हम लोग, अच्छा, हम लोगों को आज सिर्फ 3 इंपॉर्टेंट चीजें सीखनी है। कितनी? 3 इंपॉर्टेंट चीजें। तो आपका जो भी कीमती टाइम है आपको निकालकर एक जगह पर बैठ जाना है। अगर नहीं है तो कान में कॉर्ड डाल के आपको आपके काम करते हुए सुनना है, क्योंकि ये सेशन रिपीट नहीं होते हैं, ये इंफॉर्मेशन आपको रिपीट नहीं से सुनना होगा। तो रेडी हो आप अच्छे से सुनने के लिए? 20 मिनट है आपके पास लाइफ के कि यस मैम 20 मिनट तो हम बैठ ही सकते हैं। यस, वेरी नाइस, वेरी नाइस। तो यस, मेरा नाम सीमा कुरैशी है, मैं नवी मुंबई से हूँ और बाय बैकग्राउंड में एक टीचर हूँ। टीचर होने की वजह से मेरे साथ बच्चों का हमेशा घिराव रहता था और बच्चों के वजह से फिर मुझे चॉकलेट चिप्स ऑफर होती थी, बर्थडे होता था उनका तो केक कैडबरी आती थी और ऐसा करते करते मैंने कैडबरी केक चिप्स खाते खाते बहुत अच्छे से अपना 70 किलो वजन कर लिया था और बहुत हैप्पी भी थी कि अरे वाह, खाते पीते घर की हूँ। कोई पूछता था अरे मैडम थोड़ा सा वेट वाढलेलं दिसतंय। हिंदी कंफर्टेबल? समझते हैं हिंदी सबको? यस, ओके, थैंक यू। तो सब लोगों का कहना था अरे मैडम थोड़ी मोटी लग रही है। मैं बोलती थी नहीं, आपला एकच कॉमन डायलॉग, खात्या पित्या घरचे आहोत आम्ही, तुझ्या बापाचं नाही खाते, सॉरी ऐसे नहीं बोलते, बट हम लोग उसको तुरंत मन में तो गाली देते कि अरे तुझे क्या करना है, मैं इतना मोटी हूँ, मैं मेरे हिसाब से हूँ, मेरे घर का खा रही हूँ। बट ये तब रियलाइज हुआ कि अरे पापा के घर का इतना खाना भी ठीक नहीं है, क्योंकि उसके साथ साथ बहुत सारे हेल्थ चैलेंजेस हम लोगों को आ जाते हैं। तो मेरा भी 70 केजी वेट हो गया था और सिर्फ मैं यहाँ पे वेट लॉस, ये सर आप शेयर कर सकते हो मेरा अच्छे से, जो रिजल्ट है वो सब लोग देख सकते हैं। तो मैं यहाँ पे सिर्फ और सिर्फ वेट लॉस के लिए आई थी। जैसे हर कोई यहाँ पर सिर्फ एक पर्पस लेके आया है। जैसे कोई बोल रहा है मैम मुझे थायराइड के लिए आई हूँ मैं, कोई बोल रहा है मैम बीपी के लिए आई हूँ, कोई बोल रहा है मैम लेजी लग रहा है, थकावट हो रही है इसलिए आई हूँ। तो मैं सिर्फ और सिर्फ वेट लॉस के लिए आई थी। मुझे मेरे कोच ने बताया था कि यहाँ पे जब आप आओगे तो आपको चाय नाश्ता चेंज करना है। मेरे को लगा इतना अच्छे से तो सब कर रही हूँ, ये चाय नाश्ता चेंज करके मुझे क्या मिलने वाला है। बट जैसे ही मैं यहाँ पर आई तो मुझे अमेजिंग, मैंने अपना 13 केजी वेट लॉस किया विद इन 3 मंथ। आप देख सकते हो सेम साड़ी मैंने वियर की, क्योंकि मेरे कोच ने फर्स्ट डे का फोटो मुझसे मांगा था। 3 महीने बाद सेम साड़ी वियर की और आप फर्क आपको दिखाई दे रहा है सबको? यस, जो न्यू है आनंद सर दिख रहे हैं यहाँ पे, रमेश सर दिख रहे हैं सामने मेरे। यस, तो मैंने 13 केजी अपना वेट लॉस किया। साथ ही वेट लॉस करने के बाद मुझे यहाँ पर उन्होंने जो प्रॉपर गाइडेंस किया कि टाइमिंग कितना इम्पोर्टेंट है, आपको कौन से टाइम में क्या खाना है, चाय नाश्ते का क्या इम्पोर्टेंस है, ये जब चीजें मुझे समझ में आई तब मुझे रियलाइज हुआ कि यस, ये अगर यही चीजें मैं लाइफ लॉन्ग फॉलो करने वाली हूँ तो मुझे बहुत अच्छा रिजल्ट मिलेगा। तो इसके साथ साथ मेरे को हार्मोनल इम्बैलेंस का इशू था, पीरियड इरेगुलर थी, साथ ही मेरा स्किन बहुत डैमेज था, डाइजेशन इशू बहुत था। ये सारी चीजों की वजह से मैं बहुत अनहेल्दी फील कर रही थी। तो उसी तरह मेरा स्किन रिजल्ट, नेक्स्ट स्लाइड सर आप बता सकते हो कि मेरा इतना अमेजिंग स्किन रिजल्ट आया है कि मैं उसके लिए डॉक्टरों की बहुत ट्रीटमेंट कर चुकी थी, बहुत स्पॉट थे, बहुत दाने थे, रेडिश थे। बट अभी मैं ये आफ्टर एक्सरसाइज वाला मेरा कुछ दिन पहले का फोटो है और अभी बस जैसे मेंसेस आती है लेडीज को, 1-2 पिंपल्स आते हैं, बस उसी तरह से पिंपल्स आते हैं, बट डार्क स्पॉट इस तरह से इतने हाई लेवल पे नहीं है। तो मेरा तो बहुत अमेजिंग रिजल्ट है, मैं मेरे रिजल्ट से बहुत हैप्पी हूँ। और आज आप जितने भी न्यू लोग हैं, मैं आपका सबसे पहले वेलकम करती हूँ कि आप यहाँ पर एक स्टेप आपने आपकी लाइफ बदलाव करने के लिए लिया है। तो कॉन्ग्रेचुलेशन एंड वेलकम यू ऑल न्यू। तो हम लोग आज जानेंगे कुछ 3 इंपॉर्टेंट चीजें, सिर्फ 3। सबसे पहला फ्लायर आपने देखा है कि मैम आज कुछ तो बायोलॉजिकल क्लॉक के बारे में बता रहे, एक वो जानेंगे। सबसे पहले हम बीमार क्यों पड़ते हैं, हम वो जानेंगे। और बीमार ना पड़े इसके लिए हमें क्या करना पड़ेगा, ये सब चीजें जानेंगे। तो सबसे पहले हम लोग क्लॉक के बारे में बात करते हैं। घड़ी सबको पता है, दीवार घड़ी, हाथ की घड़ी। यस, पता है? यस, सबको पता है दीवार की घड़ी होती है, हाथ में पहनने वाली घड़ी होती है। क्या किसी को अब तक हमारी शरीर की घड़ी पता थी? किसे पता थी हमारी शरीर की घड़ी? कि यस, काफी लोग मुझे ऐसे करते दिखाई दे रहे हैं। किसी को पता होगी तो बहुत अच्छी बात है।
मैं जब यहाँ आई थी मुझे भी नहीं पता था कि शरीर की भी एक घड़ी होती है, और इस शरीर की घड़ी को हम लोग अगर अच्छे से फॉलो कर रहे हैं, जैसे हमारे घर की घड़ी बंद पड़ जाती है तो क्या होता है, घर की घड़ी बंद पड़ जाती है, होता क्या है, सारे काम हमारे डिस्टर्ब हो जाते. येस रमेश सर, माईक ऑन अनम्यूट होतंय का, सांगा बरं काय होतं, आपली घरातली घडी जो वॉच है वो बिगड़ जाती है तो क्या होता है, हो रहा है अनम्यूट, आनंद सर का नहीं अनम्यूट होते. हो जाएगा. ओके ओके, कोई बात नहीं. तो मैं ही आंसर देती हूँ कि घड़ी जब हमारी घड़ी जब बंद पड़ जाती है तो हमारा पूरा दिन भर का शेड्यूल डिस्टर्ब हो जाता है. वैसे ही हमारी बॉडी की भी एक घड़ी होती है. हमारी बॉडी में जितने भी पार्ट्स होते हैं वो पार्ट्स हर कोई 24 आवर वर्क करता है. 24 घंटा, दिन में कितने घंटे होते हैं, 24 घंटे. शरीर में जितने भी ऑर्गन्स है, क्या ऐसा कभी हुआ है कि कंप्लीटली शरीर एकदम सुन्न हो गया है, बंद हो गया है. इवन हम रात को सो रहे हैं तो भी हमारे ऑर्गन्स बंद हो जाते हैं. किस किस को मालूम है कि रात में सो रहे हैं फिर भी हमारे ऑर्गन्स चल रहे हैं. मुझे पता है, क्योंकि हम सिर्फ हमारी आंखें बंद कर रहे हैं, बाकी हार्ट चल रहा है, लंग्स चल रहा है, आपका अंदर इंटरनल पार्ट चल रहे हैं, सिर्फ आंखें बंद हुई है आपकी. वो भी क्यों हुई है, तो जैसे कि हमारा जो रेटिना है उस पर अगर ब्लू लाइट पड़ रही है तो वो माइंड को सिग्नल दे रहा है कि रात हो गई है, अभी सोना है, बॉडी को रेस्ट करना है. तो इन सारी चीजों की वजह से हमारी बॉडी उथल पुथल हो जाती है. जैसे हमारा दिन उथल पुथल हो रहा है, वैसे ये क्लॉक को अगर आप प्रॉपरली फॉलो नहीं कर रहे हो, किस किस को ऐसा होता है कि मैम मैं खाना तो खा रही हूँ बट मेरे शरीर को नहीं लग रहा है, ऐसे वर्चुअली हैंड रेस कर सकते हो. ओके. किस किस को ऐसा लग रहा है मैम हवा भी खा रहे हैं तो हम मोटे हो रहे हैं, किस किस को लगता है कि मैम कुछ नहीं भी खा रहे हैं फिर भी हालत बढ़ रही है. किस किस को खाना खाने के बाद भी तुरंत भूख लग जाती है. यस. किसी को भूख ही नहीं लगती, किसी को दिन भर आलस आता है, किन किन को दिन भर लेजीनेस लगता है, सब कर लिया सब हो गया फिर भी बहुत टायर्ड फील करते हैं मैम, एनर्जी लो लगती है, सारी चीजें, पीरियड इरेगुलर हो जाती है, थायराइड का इश्यू हो जाता है, बीपी का इश्यू हो जाता है. ये क्यों होता है, तो हमारी बायोलॉजिकल क्लॉक अगर प्रॉपर वर्क नहीं कर रही है तो हमें ये सारे इश्यूज क्या फेस करना पड़ता है. तो क्या होता है, कैसे होता है, चलो हम जानेंगे. ये सर नेक्स्ट स्लाइड प्लीज. तो जैसे आप यहाँ पे देख रहे हो, ये पूरा एक हमारा बायोलॉजिकल क्लॉक है. आप इसका स्क्रीनशॉट ले लो, आप इसको लिख कर ले लो. जैसे यहाँ पर सब चीजें मैंने अच्छे से मैनेज करके दिखाने की कोशिश की है. जैसे हार्ट हुआ, स्मॉल इंटेस्टाइन हुआ, ब्लैडर हुआ, किडनी, पैनक्रियास, पेरिकार्डियम, ये सारी चीजें मैं इसको वन बाय वन आपको एक्सप्लेन करती हूँ. तो ये सर नेक्स्ट स्लाइड. ध्यान से सुनना है आप सभी को, जितने भी न्यू है, जितने भी ओल्ड है, सभी को ये काम कर रहा है. सबसे पहला ऊपर आप देख रहे हो हार्ट. अब हार्ट का टाइमिंग क्या है, बोला ना, जैसे हर फंक्शन, हर ऑर्गन्स का एक ही टाइमिंग है. हार्ट है 11 से लेकर 1 बजे सुबह के, ये हमारे हार्ट का टाइमिंग होता है. ये इसलिए क्योंकि इस पीरियड में हमारा हार्ट में ब्लड सर्कुलेशन ज्यादा होता है. तो देखो 11 से 1 के बीच हम बहुत एनर्जेटिक फील करते हैं, घर के बहुत काम करते हैं, जोश में होते हैं मॉर्निंग के टाइम में, क्योंकि हमारा हार्ट अच्छे से वर्क कर रहा है. हम कितनी भी भाग दौड़ कर ले, थकान होती है इस पीरियड में, सुबह 11 से 1 के पीरियड में. लेजीनेस इस पीरियड में नहीं लगता है क्योंकि हमारा ब्लड सर्कुलेशन बहुत अच्छे से हो रहा है. सेकंड, स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन म्हणजे काय, छोटी आतडी, स्मॉल इंटेस्टाइन. अब ये टायमिंग भी आप नोट कर लो, 1 से 3. आता हा टायमिंग कुठला असतो, 1 से 3 कोण सांगेल मला. 1 से 3 का टाइमिंग होता है हमारा लंच का टाइमिंग होता है, हमारा खाने का टाइमिंग होता है. आता हाच टायमिंग का स्मॉल इंटेस्टाइन साठी, याच टायमाला का जेवतो आपण, कारण ह्या टायमाला आपली स्मॉल इंटेस्टाइन काय करते, आपलं जे लाळ असते, जो लाड़ है वो खाने के अंदर मिक्स होके हमारा डाइजेशन अच्छा करती है. और ये खाना कहाँ पर आता है, स्मॉल इंटेस्टाइन में आता है सबसे पहले. तो हम जो भी खाना खा रहे हैं 1 से 3 बजे के टाइमिंग में, तो वो खाने में जो भी अच्छी अच्छी न्यूट्रिशन है वो एब्जॉर्ब करने का काम ये स्मॉल इंटेस्टाइन का होता है. इसीलिए हमारा जो खाने का टाइमिंग है वो 1 से 3 रखा गया है. मतलब देखिए, नेचर ने भी हमें एक प्रॉपर शेड्यूल में बांध के रखा है, और हम क्या करते हैं, जो पुराने हैं उनको कोच बोलते हैं, अरे टाइम फॉलो कर, अरे टाइम फॉलो कर. हाँ,
सांगितलं असेल ना 2ला खायचं 3ला. आपण मस्त आपल्या आरामात 4ला जेवतो. बायांचं सगळं आवरलं, काम वगैरे झालं, मग जेवतो. किती लेडीज अशी आहे की सगळी कामं आवरून मग जेवायला बसतात, की मी रिलॅक्स जेवेल आणि जेवायचं मस्त पोट भरून आणि तिथेच उशी टाकून झोपून घ्यायचं. कोण कोण करतंय असं? मोस्ट ऑफ दी लेडीज असंच करत होती. मी पण असंच करत होती इथे येण्याआधी. पण हा टायमिंग जर मिस केला तर तुमचा डायजेशनचा मेजर इश्यू होऊ शकतो. इकडे बघितलं तर ब्लॅडर. ब्लॅडर का काय काम होत आहे? ब्लॅडर म्हणजे काय म्हणतात त्याला युरिनरी बॅग, मराठीत मूत्राशय म्हणतो. जेवण झाल्यानंतर त्याच्यातलं जे काही टॉक्झिन आहे ते आपल्या पाण्यावाटे बाहेर काढण्याचं काम ब्लॅडरचं असतं. मग हा टायमिंग कुठला असतो? 3 ते 5. तर ह्या टायमाला जर तुम्ही प्रॉपर वॉटर इनटेक योग्य ठेवत असाल तर तुमच्या शरीरातला प्रॉपर जो की कचरा आहे तो युरिन मार्फत बाहेर निघेल. म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, तुमचं पोट क्लीन राहील आणि तुम्हाला गॅसेसची प्रॉब्लेम पण होणार नाही. हा एक टायमिंग आहे याचा. आता किडनी. किडनी को क्या बोलते? आय थिंक मूत्रपिंड बोलते. आपल्या शरीरातलं जे काही आयर्न आहे, क्षार आहे, सोडियम आहे, ह्या गोष्टी शोषून घेण्याचं काम किडनी करते. तर 5 ते 7 हा किडनीचा टाइम असतो. प्रत्येक ऑर्गन्सला त्याचा जर टायमिंग प्रॉपर आपण दिला तर तो प्रॉपर पद्धतीने वर्क करतो. येस, नेक्स्ट स्लाइड सर. तर असेच आपले अजून काही ऑर्गन्स आहेत. जसं सेकंड आहे 7 ते 9, संध्याकाळी 7 ते रात्रीचे 9. हा आहे आपला पेरिकार्डियमचा. पेरिकार्डियम म्हणजे काय? आपली हार्ट, आपले जे सेल्स आहे त्यांना एक बॅगेचा सपोर्ट आहे. बॅगेचा सपोर्ट याच्यासाठी आहे की बॉडी में दिन भर में जो टेम्परेचर अप एंड डाऊन होत आहे, कधी वारा सुटला, कधी थंडी भरली, कधी गरम होतंय, तर तो टेम्परेचर एकदम आपल्या हार्टला चेंज जर झालं ना कुठल्याही गोष्टीचं, तो वो हार्ट को प्रॉब्लम कर सकता है, हमारे सेल्स को प्रॉब्लम दे सकता है. तो उसके लिए गॉड ने एक बैग उनको कुशन की तरह एक कवर अप बैग दी है जो क्या काम करता है? हमारे टेम्परेचर को मेंटेन रखने का काम करता है. देन ब्लड सर्कुलेशन प्रॉपर वे में, एकदम फ्लो में नहीं, एकदम स्लो नहीं, इन चीजों को नॉर्मल रखने का काम पेरिकार्डियम का होता है. देन नेक्स्ट होता है ट्रिपल वॉर्मर 9 ते 11. ट्रिपल वॉर्मर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? ज्याच्याने पित्त वाढतं. देखो, आप कभी रात में 9 से 11 के बीच आप अगर डिनर कर रहे हो, कोणाकोणाला रात्रीचं डिनर घेतल्यानंतर खूप असं ढेकर येते, डकार आती है, एसिडिटी होती है. किस किस को होती है रात में? अगर कुछ तीखा खा लिया, नॉनव्हेज खा लिया 9 ते 11च्या दरम्यान, होते ना? हा टायमिंग जेवायचा नसतोच. कारण त्यावेळेस तो टायमिंग असतो पित्ताशयाचा. म्हणजे पित्ताचं काम काय आहे? आपली ऍसिडिटी ह्या गोष्टी मेंटेन ठेवायचं. म्हणजे दिवसभरात तुम्ही जे काही खाल्लेलं आहे त्याच्यातलं जो पित्त आहे, जो आम्ल आहे तो मेंटेन ठेवण्याचं काम त्यावेळेस पित्ताशयाचं चालू असतं. आणि त्यावेळेस तुम्ही काय करता? तुम्ही कोणाला कामाला लावताय त्यावेळेस? स्टमकला कामाला लावताय. मग आता पित्ताशय आणि स्टमकचं कोऑर्डिनेशन बसेल का? मग माइंडला सिग्नल काय जाईल? कन्फ्युजिंग सिग्नल जाईल. आणि मग कशा तरी पद्धतीने स्टमक वर्क करायला लागेल, पित्ताशय त्याचं काम करेल आणि तिथे ऍक्सिडेंट होईल. जसं आपण ट्रॅफिक सिग्नलचे रूल फॉलो करतोय आणि जर रूल फॉलो नाही केले तर समोरासमोर गाडी येऊन ऍक्सिडेंट होतो. तोच ऍक्सिडेंट म्हणजे तुमची बीपी वाढून जाते, त्यावेळेस ऍसिडिटी वाढून जाते, जळजळ होते आणि मग तुम्ही आपलं शॉर्टकट इनो वगैरे हा पर्याय यूज करता. तर हा एक टायमिंग आहे पित्ताशयाचा. तर 9 ते 11चा हा टायमिंग, त्यावेळेस आपल्याला डिनर करणं कधीही योग्य नाही. नेक्स्ट वन आहे 11 ते 1च्या दरम्यान आहे गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडरचं काम हेच आहे की आपण जे पित्ताशय, आपलं पित्त जे जमा झालेलं आहे त्याला मेंटेन ठेवणं. जसं ट्रिपल वॉर्मर पित्त वाढवतंय आणि हे मेंटेन ठेवतंय. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमचा हा लिव्हर, यकृत. याचा टायमिंग आहे 1 ते 3. नोट डाऊन करा. मला तुमच्या माइंडवर, मला माझ्या माइंडवर विश्वास नाही. आपण काही दिवसांनी ह्या गोष्टी विसरू शकतो. तुम्हाला लिहून ठेवायचे. आता लिव्हरचं काम काय आहे? जसं आपल्या घरात फिल्टर लावलेलं आहे. सगळ्यांच्या घरात फिल्टर आहे. पावसाळ्यात फिल्टर युज करतो आपण. कोण कोण युज करतं? सगळ्यांनी हँड रेज करा फटाफट. म्हणजे मला समजेल की तुम्ही मला ऐकताय, मला समजून घेताय. येस, थँक्यू सो मच. फिल्टर काय युज करतोय आपण?
दिवसभरातला जो काही पाण्यातला कचरा आहे तो फिल्टर शोषून घेतो आणि चांगलं पाणी आपल्याला पिण्यायोग्य पाणी आपल्याला प्रोव्हाइड करतं. आपलं लिव्हरचं काम हेच आहे. दिवसभरात तुम्ही बाहेरची धूळ, पोल्युशन, केमिकल, बाहेरचं जे फास्ट फूड खाल्लेलं आहे त्याच्यावरचे जे बॅक्टेरिया, तुमच्या दिवसभरातलं जे काही जेवण आहे त्याच्यातले काही केमिकल्स, हे सगळे केमिकल्स 1 वाजेपासून 3 वाजेदरम्यान लिव्हर शोषून घेतो, फिल्टर करतो आपल्या ब्लड मधून आणि चांगलं ब्लड फ्लो तो आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करतो. आता मला सांगा 1 ते 3 खूप लोकांना सवय आहे रात्री जागरण करण्याची. कोणाकोणाला सवय आहे मॅडम रात्री झोप लागत नाही लवकर? आनंद सरांचा प्रत्येक वेळेस हँड रेज असतोय. म्हणजे आनंद सरांसाठी तर हे 100% खूप छान ऑपॉर्च्युनिटी की त्यांनी इथे थांबून या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजे. तर रात्री झोप येत नाही. मलाही तेच व्हायचं. 1-1, 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसणं, मोबाईल देखते रहना है या फिर अनवांटेड चीजें सोचते रहने, फिर सोने का टाइमिंग क्या हो जाता है 1 बजे, 2 बजे, 3 बजे. आता मला सांगा तुमचा लिव्हरचं त्यावेळेस काम चालू आहे. काय काम आहे? की तो बॉडी फिल्टर करतोय, तुमचं ब्लड फिल्टर करतोय आणि काढतोय चांगलं रक्त. जर तुम्ही 1 वाजेला झोपताय तर तुमच्या लिव्हरकडे किती तास उरले बॉडी फिल्टर करायला? सांगा मला कॅल्क्युलेट करून. 1 ते 3 दरम्यान जर लिव्हर काम करते, तुमच्या बॉडीकडे राहिले फक्त, तुमच्या लिव्हरकडे राहिले फक्त 2 तास. तुम्ही जर 2 वाजेला झोपले, तुमच्या लिव्हरकडे त्या दिवसाचं फिल्टर करण्यासाठी किती वेळ राहिला? 1 तास. तुम्ही जर 3 ला झोपताय, तर तुमच्या लिव्हरकडे वेळ आहे का? तुमचे टॉक्सिन रिमूव्ह करण्यासाठी? मला नाही वाटत की काही वेळ उरलाय. कचऱ्याचा डबा आहे, त्याच्यात आजचा कचरा साठलेला आहे, तो काढलाच नाही तुम्ही. उद्या परत दुसरा कचरा त्याच्यात साठवलाय. उद्या परत तिसरा कचरा त्याच्यात साठवलाय. होणार काय शेवटी? जो खाली साचलेला कचरा आहे तो कुजणार, तो सडणार, त्याच्यात बॅक्टेरिया होणार. तर सेम आपल्या लिव्हर सोबत जर त्याच्यातले जे टॉक्सिन आहे, जे विषारी पदार्थ आहेत ते जर बाहेर रिमूव्ह नाही झाले तर तुमच्या बॉडीमध्ये थायरॉइड, बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, अजून काय म्हटलं तुम्ही, झोप नाही येत, आळस, पिरियड इरेग्युलर, हार्मोनल इम्बॅलन्स. कारण कचरा ऑलरेडी बॉडीमध्ये साठलेला आहे, तो रिमूव्ह नाही झालाय तर ते तर ब्रेक डाऊन होतीलच. तिथेच ब्रेकडाऊन होतील, तोच कचरा पूर्ण बॉडीमध्ये पसरेल. आणि हीच एक गोष्ट असते की थायरॉइड, बीपी ह्यासारखे जे आजार आहे इज जस्ट अ लाईफस्टाईल डिसीज. हा कुठलाच आजार नाहीये. हे फक्त आणि फक्त तुमचं जीवनमान, तुमची पद्धत, तुमचा टायमिंग कुठला आहे त्या पद्धतीवर डिपेंड असतो. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत असतात, हे आजार आपल्यासोबत घडत असतात. येस सर, नेक्स्ट स्लाइड. जसं लिव्हर इतकं इम्पॉर्टंट आहे तसंच लंग्सचं पण काम खूप इम्पॉर्टंट आहे. तर लिव्हर झालं, मग सकाळी 3 ते 5 आपला टायमिंग असतो लंग्सचा. लंग्सचं काम काय असतं? फेफडे, ऑक्सिजन घेणं, फ्रेश एअर घेणं. म्हणून सकाळी तुम्हाला सांगितलं जातं की 3 ते 5 दरम्यान तुम्ही लवकर उठायचं, एक्सरसाइज करायची, मेडिटेशन. 3 ते 5 अप्रॉक्स नाही, 3 ते 6 होऊ शकतो. आपण तेही कन्सिडर करू शकतो. कारण प्रत्येकाच्या बॉडीनुसार टायमिंग थोडंफार वर खाली होऊ शकतो. मग तुम्ही ऑक्सिजन, फ्रेश एअर घेणार, नेचर मध्ये जेव्हा जाणार, तुम्ही एक्सरसाइज, मेडिटेशन, योगा, जसं आपलं सकाळी 6 ला सेशन सुरू होतं ते जर केलं तर तुमचे लंग्स चांगले राहणार. देन नेक्स्ट येतो 5 ते 7. येस सर, नेक्स्ट स्लाइड. लंग्स झालं, देन 5 ते 7. येस, लिव्हरचं जसं सांगितलं की जर तुम्ही प्रॉपर झोपत नसाल तर तुम्हाला या गोष्टी फेस कराव्या लागतील. येस सर, नेक्स्ट स्लाइड. 5 ते 7 असतं तुमची लार्ज इंटेस्टाईन. आता जर एक्सरसाइज झाली सकाळी 3 ते 5च्या दरम्यान, मेडिटेशन, योगा केलं, मग 5 ते 7च्या दरम्यान तुमचं काम काय असतं? तर लार्ज इंटेस्टाईनचं. नेक्स्ट स्लाइड सर. लार्ज इंटेस्टाईन म्हणजे तुमची मोठी आत असते, त्याचं काम काय असतं? बघा इथे 5 ते 7 शोधा कुठे आहे? लार्ज इंटेस्टाईन. आपलं जे काही दिवसभराचं मल असतं रात्रीचं, ते मल काढण्याचं काम किंवा आपलं पोट जे साफ होतो ते काम लार्ज इंटेस्टाईन करतं. आणि जर हा 5 ते 7चा टायमिंग जर तुम्ही नाही फॉलो केलाय किंवा तुम्ही 5 ला नाही उठले आणि लेट उठताय 8 वाजेला, तर काय होतं? आपलं जे मल असतं त्याच्यातलं पाणी हे लार्ज इंटेस्टाईन शोषून घेते आणि मग जर जो लेट उठतो त्याला डायजेशनचा इश्यू स्टार्ट होतो. कारण पाणी जर सोकलं गेलं त्याच्यातलं तर ते मोशन हार्ड होतं कोणासोबत? की 8 नंतर 9 नंतर गेलो तर खूप हार्ड होतं किंवा त्रास होतो मोशनला. कारण तो निसर्गाचा नियम आहे की 5 ते 7 जर तुम्ही प्रॉपर त्याला टायमिंग दिला तर तो प्रॉपर पद्धतीने क्लीन होईल. देन मोस्ट इम्पॉर्टंट 7 ते 9 आपला स्टमकचा टायमिंग येतो.
स्टमक म्हणजे आपलं जेवण जिथे येऊन थांबतं. सकाळचा सर्वात पहिला आहार म्हणजे आपलं ब्रेकफास्ट. जे आता तुम्ही खूप लोकांनी ऐकलं की ब्रेकफास्ट काय असतं? टी आणि ब्रेकफास्ट रिप्लेस केली. पण हे का इम्पॉर्टंट आहे? येस, नेक्स्ट स्लाइड सर. 5 ते 7 म्हणजे आपण रात्रीपासून उपाशी असतो आणि सकाळी जर आपण पोटात जर योग्य न्यूट्रिशन नाही टाकलं, कारण बॉडी कम्प्लिटली रिकामी झाली, सगळी एनर्जी त्याने रात्रभर लावली आपल्या ऑर्गनसाठी आणि सकाळी उठून तुम्ही त्याच्यात जर चहा, बिस्किट, टोस्ट, समोसा, पोहा, उपमा जर ह्या गोष्टी टाकत आहे, तर मला सांगा गाडीमध्ये जर इंजिन पेट्रोलचीच गरज आहे आणि त्याच्यात तुम्ही जर पाणी टाकत आहे, ऑइल टाकत आहे, तर ती तुम्हाला वर्क करेल का गाडी? नाही करणार. किंवा तुम्ही पेट्रोलच्या जागी डिझेल टाकून दिलं कुठल्या गाडीमध्ये, डिझेलच्या जागी पेट्रोल टाकून दिलं, जे त्याचं प्रॉपर फ्यूल नाहीये. ती धक्के खाणार, ती अडखळणार. त्याच पद्धतीने बॉडीचं प्रॉपर फ्यूल आहे आपलं सकाळचा ब्रेकफास्ट. आणि त्या ब्रेकफास्टमध्ये जर आपल्याला प्रॉपर विटॅमिन्स, मिनरल्स आणि न्यूट्रिशन नाही मिळाले, तर तुमच्या दिवसभराचे सेल्स रिपेअर नाही होणार आणि ऑटोमॅटिक तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागणार. सेल्स, आपण सगळ्या गोष्टी जे करतोय ना, ते आपल्या सेल्ससाठी करतोय. आपल्या शरीरात 37 ट्रिलियन सेल्स आहेत. ट्रिलियन्स, बिलियन्स, ट्रिलियन्स एवढ्या सेल्सला प्रत्येकाला न्यूट्रिशनची गरज आहे. त्याला चहा चपाती वगैरे भाजी पोळी समजत नाही. त्या भाजी पोळीमध्ये न्यूट्रिशन काय आहे? तर 37 सेल्स जर तुमचे चांगले राहिले तर ऑटोमॅटिक तुमच्या बॉडीतले टिश्यू चांगले होतील. टिश्यू चांगले बनत आहे तर टिश्यू पासून ऑर्गन्स चांगले बनतील. ऑर्गन्स तुमचे बॉडीत चांगले बनत आहे, जसं मी आता टायमिंग नुसार पण सांगितलं, ते जर प्रॉपर वर्क करत आहे तर तुमचा बॉडी सिस्टीम योग्य होईल. तर तुम्हाला नाही वाटत की जर आपण सेल्सला चांगलं प्रोव्हाइड केलं तर माझी बॉडी चांगली होईल आणि माझ्या बॉडीतले जे काही ऑर्गन्स आहेत ते प्रॉपर वर्क करतील. जसं थायरॉइड सांगितलं तर माझा थायरॉइडचा जो ग्लँड आहे जर तो प्रॉपर वर्क करायला लागला तर माझा तो आजार जाईल. माझा बीपी नॉर्मल होईल. माझे लंग्स जर चांगले झाले तर मला अस्थमापासून रिलीफ मिळेल. ब्लड शुगर जर तुमची कंट्रोल राहिली, जर तुमचे प्रॉपर ऑर्गन्स वर्क करत आहे तर तुमचा कोलेस्ट्रॉल मेंटेन राहील, तुमचा शुगर मेंटेन राहील. तर हेच आपण इथे प्रोव्हाइड करतो. एक छान ब्रेकफास्ट आपण इथे टी आणि ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करतो. टी आणि ब्रेकफास्ट प्रोव्हाइड केल्यामुळे आपल्याला खूप काही मिळतं. जसं आपण जे खातोय त्याच्यात आपल्याला काय मिळतंय आणि आपल्याला कसली गरज आहे, तर ते गरज पूर्ण करण्याचं काम आपण इथे करत असतो आपल्या टी आणि ब्रेकफास्टमुळे. आणि माझा रिझल्ट तर तुम्ही खरंच सगळ्यांनी बघितला आणि मी आज हॅपी आहे की माझ्यासोबत हे सगळं घडलंय. काश मैं और थोड़ा जल्दी कनेक्ट अगर यहाँ पे कर लेती तो मैं और जल्दी यहाँ पे हेल्दी और एक्टिव लाइफ जी रही होती. जसं आपण घेतोय दिवसभरात शुगर, सॉल्ट, अल्कोहोल, टोबॅको, केमिकल्स, सिंपल कार्बोहायड्रेट, पण गरज कसली आपल्याला बॉडीला, सेल्सला प्रोटीनची, प्लांट प्रोटीनची, विटॅमिन्सची, मिनरल्सची, गुड फॅटची, फायबरची, वॉटरची, ही जर गरज आपण इथे येऊन पूर्ण केली, कारण फक्त टी आणि ब्रेकफास्ट रिप्लेस करत नाही आपण, तर आपला बॉडी स्ट्रक्चर रिप्लेस करतो, आपला टायमिंग, दिवसभराचा शेड्यूल आपण रिप्लेस करतो. आपल्याला इथे जे कोच असतात ते आपल्याला डे टू डे गाईड करतात, कुठल्या टायमाला काय खायचंय, कसं करायचंय, आणि फक्त प्रॉपर गायडन्समुळे, जसं आज मी तुम्हाला गायडन्स देत आहे ते तुम्ही शांत मनाने ऐकत आहात, तसं तुमचा कोच डे बाय डे तुमच्या प्रत्येक गोष्टींचं सोल्युशन इथे देतो आणि आपला हा रिझल्ट 100% येतो. तर ह्या गोष्टी जर फॉलो नाही केल्या, नेक्स्ट स्लाइड सर, या गोष्टी जर आपण बिलकुलच फॉलो नाही केल्या तर तुम्ही बघू शकता, जर हार्टला आपण प्रॉपरली नाही दिला त्याचं न्यूट्रिशन तर आपल्याला कार्डियक, वस्क्युलर डिसीज होऊ शकता, हार्ट अटॅक होऊ शकता. इम्युन सिस्टीम लो आहे तर इन्फ्लामेशन होऊ शकतो, तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू शकता. तुमचा जर पॅनक्रियास योग्य नाही तर डायबिटीज, तुमचा लिव्हर, जसं मी सांगितलं, रात्र जर लेट झोपत आहे तर ओबेसिटी, तुमचा फॅट वाढणार, म्हणून झोप किती इम्पॉर्टंट आहे. तुमचं ब्रेन फंक्शन जर प्रॉपर नाही झालं तर तुम्हाला मेंटल हेल्थ होऊ शकते, डिसऑर्डर होऊ शकते, दिवसभर लेझीनेस वाढू शकतं. तर इतनी सारी चीजें हो सकती है. तो मुझे ऐसा लगता है कि आज से सारे लोग अपने कोच का टाइमिंग फॉलो करेंगे, टी और ब्रेकफास्ट टाइम पर लेना शुरू करेंगे, सुबह का एक्सरसाइज और वाटर इनटेक अच्छा रखेंगे और अपना रिजल्ट इनहांस करेंगे. तो मेरी साइड से तो इतना, बहुत अच्छे से मैंने दे पाई आपको. थैंक यू सो मच. कोई भी क्वेश्चंस, डाउट्स हो तो आप अपने कोच से आज बात कर सकते हो. तो यस आकाश सर, थैंक यू सो मच, आपने मौका दिया बात करने का. यस, थैंक यू सो मच. और सब लोग एक बार सीमा जी के लिए क्लैप कर सकते हो. भाई, तो कितने लोगों को अच्छा लगा कि
ये इंफॉर्मेशन और ये गाइडलाइन हमें बहुत ज़रूरी है। इससे हमें दिन-ब-दिन अच्छा रहने के लिए मदद होता है। कितने लोगों को दिल से अच्छा लगा? थोड़ा-सा वीडियो ऑन करेंगे, बात करेंगे तो बहुत बढ़िया लगेगा। शायद ये कोई सब्जी वाला आके नहीं बताएगा, कोई डीमार्ट वाला नहीं बताएगा, कोई किराना शॉप वाला नहीं बताएगा। ये यहाँ पे आपको क्वालिटी टाइम में वेलनेस कोच ही आपको बता सकता है। तो सोचिए कि आपको कितना लकी हो कि आप किस मतलब कम्युनिटी से जुड़े हो। और एक और अच्छी बात मैं इसी के साथ शेयर करना चाहूँगा कम्युनिटी का। और यस, कितने लोगों को अच्छा लगा? सब लोग चैट बॉक्स में एक बार यस यस टाइप कर दीजिए, या आपको जो लगता है उस हिसाब से टाइप कीजिए। मतलब हमें लगेगा कि आपको ये सेशन मिल रहा है। यस। और इसके साथ एक गुड न्यूज़ भी आपके साथ शेयर करूँगा। और जो नए लोग हैं, उनको क्या करना है, थोड़ा-सा बात करना है। मे बी आपको लगेगा कैसे बात करें? तो डोंट वरी, मैं आप लोगों के लिए कुछ बोनसेस रहेंगे। डेफिनिटली आपको सेशन में बहुत सारी चीज़ें क्लियर हो गया, क्यों सारी चीज़ें करना है। यस। और जो